मला 100 काय 1000% गॅरंटी आहे की हा व्हिडिओ ज्या सुगरण असतात ना बायका, त्यांनी बघितल्यानंतर त्या नक्कीच कमेंट करणार आहेत की अळूवडी अशी केली जाते का हो? हे काय तुम्ही करत आहात? ॲक्च्युली काय झालं, अळूची पानं पित्रासाठी आम्ही गावाला गेलो होतो, तिथून काही पानं घेऊन आलो. आता शहरामध्ये ही पानं मिळत नाहीत, मिळाली तरी पण घशाला खवखव होते, म्हणून अळूवडी करण्याचा माझा असा काही संबंध जास्ती येत नाही. मी लग्नाआधी काही अळूवडी केलेली नाही, लग्नानंतर 2-3 वेळेस केलेली असेल, ती पण कापून वगैरे अशी केली होती. आज म्हटलं आपल्याला ऑर्गॅनिकपणा हाती लागलेच आहेत ना, मग पारंपरिक पद्धतीने आज वड्या थापूया आणि करून टाकूया म्हणून घेतलं. हे मस्तपैकी व्हिडिओ बघितली यूट्यूबवरती आणि करायला घेतलं. बॅटर तर माझं छान झालं. जेव्हा मी लावायला घेतलं तेव्हा मला कळालं की हे पातळ वाटतंय. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काहीच प्रयोग करायचं ठरवलं नाही, कारण माझी भाकरी भाजी सगळंच वाट बघत होतं. रात्रीचे 9 वाजून गेलेले होते, म्हणून म्हटलं जे होईल ते होईल, फसू दे आता जे फसायचं ते. तशी तर मी सुगरण नाही, पण माझ्या हाताला चव आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी भाज्या वगैरे सगळं काही व्यवस्थित करते. काही काही रेसिपीज मला येतात पण. तुम्हाला असं वाटत असेल आता या अळूवडी बघताना की हिला काही येतं की नाही स्वयंपाकाचं, पण येतं बऱ्यापैकी. नवऱ्याचं आणि मुलाचं पोट भरेल असं तरी मी छानपैकी घरी स्वयंपाक करत असते. पण या अळूवडीचा बेत फसतो की काय असं मनामध्ये विचार येऊन येऊन मी ते पीठ लावत होती आणि शेवटी काय, जे व्हायचं ते झालंच. मी त्या अळूवडीच्या रोल करत होती, त्यावेळेला ते रोल बसतच नव्हते, कारण पीठ इतकं पातळ होतं. घडी इकडून उघडते तिकडून उघडते. नंतर मी आठवत होत की अरे नक्की लावतात तरी कसं. आणि आता म्हटलं आता हे पीठ भरलेले हात आहेत, व्हिडिओ परत ऑन करायची का? नवऱ्याला सांगितलं तर तो बोलेन की अरे तुला हे पण येत नाही का? असं करता करता मी आठवलं की आजी माझी लहानपणी फोल्ड करायची घड्या आणि त्याच्यानंतर मग तो रोल करायची, आणि मग त्या पद्धतीने करून बघितलं. बऱ्यापैकी रोल तसा बसला आणि माझ्याकडे पीठ तर उरलेलंच नव्हतं लावायला. म्हटलं जाऊ दे आता, घेऊ उकड काढून घेतल्यानंतर जशाच्या तशा फ्रीजमध्ये ठेवून दिलं. रात्रीची भाकर कशी तरी थापली. रात्रीचं 10:30ला जेवण झालं. इतका उशीर झाला त्यामुळे नवऱ्याने तर विचारलंच नाही अळूवडी केलेल्या त्या कुठे आहेत. दुसऱ्या दिवशी मग छानपैकी फ्रीजमधून काढून त्या शॅलो फ्राय केल्या आणि खरं सांगते इतक्या टेस्टी झाल्या होत्या. शेप आणि ती प्रोसेस विसरून